मुख्यमंत्र्यांचा नुकताच कार्यक्रम झाला. लाडक्या बहीण योजनेचे उद्दिष्ट, कशा पद्धतीने योजना सुरू झाली आणि कसा त्याला रिस्पॉन्स भेटला याबद्दलचं थेट प्रक्षेपण छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री यांच्यासोबत अनेक महिला या ठिकाणी जे आहेत उपस्थित होत्या आणि एकंदरीतच आज मुख्यमंत्री यांचं सगळं संभाषण या ठिकाणी पालकमंत्री म्हणून अब्दुल सत्तार यांनी ऐकलेलं आहे. मात्र अब्दुल सत्तार आपल्याला नेहमी राजकीय भाषण देताना बघतो, आपण त्यांना पालकमंत्री म्हणून त्यांची भाषणं बघतो. मात्र आज न्यूज 18 लोकमतचे चक्क ते पत्रकार होणार आहेत आणि पत्रकाराच्या भूमिकेत महिलांना प्रश्न विचारणार आहेत की लाडकी बहीण योजनेचा त्यांना काय वाटतं, आलेल्या पैशातून ते काय करणार आहेत आणि या योजनेबद्दल त्यांना काय वाटतं. आता तुम्ही पत्रकार म्हणून महिलांशी बोला. मला बहिणींना विनंती करायची आहे की तुम्हाला लाडका भाऊ म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी ही जी 3000 रुपयाचा तुमच्या अकाउंटवर पैसे दिले याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं का? हे भावांनी दिलेले पैसे याचा उपयोग आपण कसा करणार? कोण बोलणार? बोला. लाडकी बहीण योजना माझ्या भावाने आम्हाला राखी बंधनाची हे आम्हाला बक्षीस दिलेलं आहे आणि हा भाऊ कोणीच करू शकत नाही असा माझा एकमेव नेता आहे तो एकनाथजी शिंदे साहेब. हे भाऊ मागे त्यांनी सर्वांना लाडकी बहीणसाठी रक्षाबंधनची 3,000 रुपये प्रत्येक महिलांच्या अकाउंटवर टाकलेले आहेत. तरी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला कसं वाटतंय की हे 3000 मिळाल्यानंतर प्रत्येक महिन्याला 1500 रुपये येणार? या 1500 रुपयाचा नियोजन तुमच्या परिवारासाठी कसं राहणार? आणि मुख्यमंत्री मोदयांनी ही योजना चालू केली याच्या पाठीमागची पार्श्वभूमी, त्यांना एक बहीण आहे, आता कोट्यावधी बहिणी त्यांच्या झाल्या. तुमच्या मनामधली भावना काय? आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी ही जी योजना केलेली आहे ती गरीबातल्या गरीब जे काही महिला आहेत त्यांच्यासाठी अत्यंत कौतुकास्पद योजना आहे. आणि ह्या 1500 रुपयाचं जे मूल्य आहे ते आम्हा गरीब महिलांना समजते. कारण की मी स्वतः एक अंगणवाडी सेविका आहे आणि मी माझ्या एरियामध्ये, आम्ही ज्या एरियामध्ये काम करतो ती म्हणजे अत्यंत गरीब महिला असतात आणि आज आम्ही त्यांचे 100-150 आम्ही फॉर्म भरलेले आहेत आणि आज प्रत्येक महिला 14 तारखेपासून नाही या 3000 रुपयाचा तुमच्या घरामध्ये तुम्ही परिवार चालवण्यासाठी काय करतील? तुम्ही बाजूला सरकार दुसरी बहीण बोलत. नमस्कार. मी लाडकी बहीण योजनेचा हे उपयोग असा करेल की माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि काही घरामध्ये काही गरजू वस्तू किंवा काही खरेदी करण्यासाठी उपयोग करेल. धन्यवाद. सर मला बोलायचं. तुम्ही सांगत आहे, तुम्ही आता ही योजना पाहिली, कोट्यावधी महिला भगिनीच्या खात्यावर पैसे आले, काही बहिणींनी विड्रॉल केले, तुम्ही अजून केले नसेल किंवा केले असेल तर भविष्यामध्ये तुमचा हा जो 1500 रुपयामध्ये भविष्यामध्ये मुख्यमंत्री महोदय बोलले का मी टप्प्याटप्प्याने जसं सरकारची परिस्थिती वाढेल त्या पद्धतीने या 1500 ते 3000 रुपये करण्यामध्ये कमी पडणार नाही. तुम्हाला काय समाधान झालं त्याबद्दल? कोण बोलणार? बोला बोला, कोणतरी बोला, जे तुम्हाला समजतं ते बोला. तुम्ही बोलत आहे. तर सर मी सर्व्हिसला आहे, मी नाही, पण ज्या महिलांना हे पैसे मिळाले त्या इतक्या आनंदाने कार्यकर्ते अंगणवाडी सेविकांना सांगतात ताई तुम्ही आमचं फॉर्म भरले आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे आम्हाला भाऊबीज दिली, जे नेहमीसाठी 1500 देणार आहेत त्यातून आम्ही मुलांच्या शिक्षणाला जास्त प्राधान्य देणार आहे. मुलींना नाही आणि सर्वच मुलं मुली त्यांची मुलं आणि मुलींसाठी तर योजना आहे आणि त्या मुलींना जास्त प्राधान्य देणार आहेत आणि त्या घरगुती ज्या काही अडचणी असतील त्या पण या पैशातून त्या सोडवणार आहे. बरं, पतिदेवालाही याचा सन्मान वाटेल. बोला तुम्ही, बोला. तुमच्या पती लाडका भाऊ योजना तुम्ही चालू केलेली आहे त्याबद्दल पतिदेव पण सगळेजण खुशी आहे. वा. आज मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या सर्व बहिणींना संदेश दिला की मी या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर एक गरीब कुटुंबातून ते वरती आले. त्यांनी एक शब्दही सांगितला की मी सोन्याच्या चमच्याने दूध पिऊन आलो नाही, पण माझ्या आईची आणि त्यांच्या घरामध्ये धर्मपत्नीची जी काही परिस्थिती होती ती परिस्थितीचा त्यांनी उल्लेख केला. तुमच्या परिवारामध्येही अनेक असे संघर्ष होत असेल तर मुख्यमंत्री महोदय ज्या बोलल्याबद्दल तुम्हाला या भावाबद्दल काय वाटतंय?
मला इतका आदर वाटते सर. मी शिक्षित आहे पण काही करू शकत नाही. माझी अपंग मुलगी आहे. मला काय आधार झाला असं हे मी सांगू शकत नाही तुम्हाला. बस एवढंच. थँक्यू, धन्यवाद. सर्व बहिणींनी आपले आपले प्रश्न मांडताना शेवटी ही जी योजना आहे ही सरकारने चालू करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी एकच आहे का सर्व बहिणींना छोटा आपला घर संसार चालवताना ज्या अडीअडचणी येतात त्या अडीअडचणीतून तुमचे हक्काचे पैसे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये तुमच्या अकाउंटवर येतील आणि तुमचा सन्मान हे आपल्या या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी रात्रंदिवस गेल्या 6 महिन्यापासून ते काम करत होते का त्यांच्या राज्यामधल्या बहिणींना काहीतरी 20 वर्षाच्या वयापासून तर 65 वर्षाच्या वयापर्यंत त्या बहिणींना राखी पौर्णिमाच्या अगोदर त्यांच्या अकाउंटवर पैसे मिळावे आणि ते सर्व तुमच्या अकाउंटवर आज जे पैसे आले याचा तुम्ही सदुपयोग करणार. कारण की बहिणींना सकाळी 5 वाजेपासून त्यांचा दिनचर्या सुरू होतो तर रात्री 8 वाजेपर्यंत सर्व बहिणीला ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणीवर भविष्यामध्ये तुमचा लाडला भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. मी अनेक मुख्यमंत्री पाहिले, अनेक सरकारमध्ये राहिलो, परंतु असे लोकप्रिय मुख्यमंत्री सामान्य माणसाच्या बहिणी असतील, भाऊ असतील, वयोवृद्ध असतील, आई वडिलांसारखे असतील या सर्वांचा सन्मान करण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री महोदय करतात. आपण सर्वांनी ज्या भावना त्यांच्याबद्दल मांडल्या मी मनापासून त्यांचा मंत्रिमंडळातला एक सदस्य या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून लाखो बहिणींच्या अकाउंटवर मला वाटतं की 1.5 लाख बहिणीच्या अकाउंटवर आतापर्यंत पैसे पडले. 5,16,000 बहिणीचे फॉर्म वैध झाले आणि बाकीच्या बहिणींना जसं अकाउंट त्यांचा क्लिअर होईल 19 तारखेपर्यंत सर्व 5 लाख बहिणीच्या अकाउंटवर 3-3 हजार रुपये पडतील. 31 ऑगस्टपर्यंत ही योजना चालू आहे असं मुख्यमंत्री महोदय बोलले. वेळ पडली आणि बहिणींची नोंद झाली नाही तर 1 महिना पुढे अजून वाढवण्यात येईल. पण एकही बहीण या योजनेपासून हे जे सन्मानापासून वंचित राहणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितपणे आपण बघितलं अब्दुल सत्तारांनी या ठिकाणी न्यूज 18 लोकमतच्या पत्रकाराच्या भूमिकेत महिलांशी संवाद साधलेला आहे. परंतु त्यांना सोडणार नाही. या ठिकाणी एक प्रश्न माझाही आहे. सर, काय म्हणाल तुम्ही की योजनेवर प्रत्येक योजनेवर टीका होत असते, विरोधी पक्षाचं ते काम असतं. अंतुलेंचं तुम्ही उदाहरण दिलं की निराधार योजना त्यावेळेस त्यांना टीका केली गेली, मात्र ती अजूनही सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुद्धा सुरू आहे. काय बघता तुम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्ही जाता, माणसामध्ये तुमची जास्त उद्वस आहे, वाड्या तांड्यावर जाता, ते 3,000 रुपये जमा झाले. महिलांचा चेहरा काय सांगतो? खरं म्हणजे त्या बहिणींच्या ज्या आत्मा आणि परमात्माला साक्षी ठेवून ज्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान होतं की 3,000 रुपये माझ्या भावाने माझे हक्काचे दिले. आणि आता मी माझा परिवार चालवण्यासाठी काही बहिणी बोलल्या मी माझ्या मुलीला चांगलं शिक्षण देईन, काही बहिणी बोलल्या माझ्या मुलाला चांगलं शिक्षण देईन, काही बहिणी बोलल्या का आमच्या संसार चालवण्यासाठी 5-6 महिन्याचे पैसे एकत्रित झाले तर मी एखादा छोटा मोठा व्यवहार बिझनेस करून माझ्या परिवाराला सपोर्ट करू शकते. इतक्या भावना एकदा ऐकल्यानंतर काही बहिणी तर रडून बोलली. मला एक बहीण बोलली का माझ्या गळ्यामधला एक जो मनी होता मी ते विकून मुख्यमंत्र्यासाठी राखी खरेदी केली. या भावना पाहिल्यानंतर निश्चित एक कार्यकर्ता म्हणून लोकांच्या मध्ये अनेक वेळेस मी एक सामान्य कार्यकर्त्यासारखा वागतोय, परंतु ही योजना इतकी लोकप्रिय आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे सांगितलं की मी जोपर्यंत तुमचा भाऊ एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत या योजनेला कोणीही बंद करू शकत नाही. ही जी भावना आहे सामान्यातल्या सामान्य माणसाची की सरकारची तिजोरी शेवटी सामान्य माणसासाठी आहे. ज्या गरजू महिला भगिनी आहे त्यांचा सन्मान करताना त्यांनी 2.5 लाख रुपये उत्पन्न 5 एकर जमीन किंवा इन्कम टॅक्स भरतात हे लोक सोडले तर मला असं वाटतंय की 2.25 कोटी महिलापर्यंत ही पगार या 4 दिवसात त्यांच्या पगार तो बोलता येईल सन्मान बोलता येईल, परंतु ते पहिल्या प्रत्येक महिन्याला चालू राहील. यासाठी मी ते पगारीचा त्याला एक रूप देऊ लागलो. काही लोकांना वाटतं की आता दिले तर नंतर देणार नाही. काही विरोधी पक्ष त्यांच्या पद्धतीने विरोधला विरोध करणं ही त्यांचा कर्तव्य आहे. परंतु मी ज्या आत्मविश्वासाने सांगू लागलो मी लोकांनाही बोललो की अंतुले साहेब आज आमच्यामध्ये नाही आहे, पण त्यांनी निराधारांना आधार त्यावेळेस सुरू केला होता. त्यावेळेस लोकांनी सांगितलं हा चुनावी जुमला आहे, हे फक्त निवडणुकीपुरता मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे, नंतर चालणार नाही. आज हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही जी योजना सामान्यातल्या सामान्य गरीब माणसापर्यंत देण्यासाठी मी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले.
मी माझ्या सिल्लोडमध्ये ज्या वेळेस मुख्यमंत्री नतमस्तक होतो बहिणीसोबत त्यांच्या समोर त्या स्टेजवर आणि बोलले ते कमी लेट आलो, पण लेट येण्याचे कारण मी नाहीये, लेट येण्याचे कारण हजारो लोक आपण स्वतः पाहिले का 18 लोकमतच्या माध्यमातून आपण त्या सर्व लाईव्ह दाखवला। त्यावेळेस त्या माणसाला तिथे येण्यासाठी 4 तास उशीर झाला। सर्व बहिणीची हात जोडून नतमस्तक होऊन माफी मागणारा माझ्या आयुष्यामधला मी पहिला मुख्यमंत्री पाहिला। राजकारण सोडून 80% समाजकारण 20% राजकारण ही जी बाळासाहेब ठाकरे साहेबांची एक घोषणा होती, एक घोषवाक्य होता, त्याची अंमलबजावणी करणारी मुख्यमंत्री मला वाटतं या राज्यामधले हे पहिले। निश्चितपणे आपण बघितलं अब्दुल सत्तार न्यूज 18 लोकमतचे पत्रकार झाले, त्यांनी महिलांशी संवाद साधला, मात्र माईक दिसला की जास्त बोलायची सवय नेत्याला असते। या ठिकाणी सुद्धा त्यांनी शेवटी थोडासा महत्त्वाचा पण जास्त संदेश दिला। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।